चालले मी रुपालीकडे भाजी घेऊन चालते. रुपाली थांबली असेल तिथं, तर मला रुपालीने बोलवलं कशासाठी काय, तर ते तुम्हाला सांगते मी व्हिडिओमध्ये. आम्ही जमी गेली जन्नत येऊन थांबली वय. येऊन थांबली वय. या की मग इकडं. आ बघ किती लांब आले मी. तुम्ही की एवढ्या लांब का राहता ग? माझी वाट बघत बसली होती ना तू? मला त्या मावशींनी चहा पाजला. आले चक्कर झाले माझ्या, डबल टेबल झाले. आणि त्यात व्हिडिओ आपण काढले, त्यात एकदम दमून गेली आहे ना. लय थकले. चला, कशासाठी बोलवले मला तू? गटार साजरी करायला. गटार साजरी करायला बोलवले. पण गटार तर बुधवारी उद्या आहे ना. हात दुखायला लागले बाई. उद्या आहे गटारी. तर चला आता घेतलं भाजीला. घेतलं उद्या सकाळसाठी मटण. समीक्षा बसली टीव्ही बघत. समीक्षा काय करते? हा तर आता स्वयंपाक करायला लागलेली आहे मी. शिजवून घेते वगैरे. आज मटण रुपालीने आज मटण पाठवून दिले तिकडून. भाऊजीने तिकडं गेले होते, ते तिकडून भेटलं. तर आता बनवते मी. तर करायला लागलेले.
तर एवढ्यात चांगलं मटण वगैरे दिले रुपालीने पाठवून हौशीने, आणि ह्यांना पण मी सांगितलं फोन करून, अहो असं असं मटण वगैरे आणले भाऊजींनी, तर आता ते बनवते. तर मटण म्हटल्यानंतर माणसाचं असं असतं की नाही का, अरे आता आपण भरपेट जेवू वगैरे घरी जाऊन, आणि तेच स्वप्न असतं. आता भूक लागलेली असते, माझं पण तेच होतं, भूक लागली पटपट आपण करायचं आणि जेवायचं, असं होतं माझं. पण एक घोळ झाला मोठा. काय झालं ते तुम्हाला सांगते मी. तर मी ना पटापट असं स्वयंपाक करत होते, मटण वगैरे शिजवून घेतले बघा, तुम्ही बघू शकता, आणि शिट्ट्या पण मी भरपूर अशा दिल्या होत्या. आणि म्हटलं आता लगेचच एका ह्याच्यावरती मसाला भाजावा तव्यावरती, दुसऱ्या ह्याच्यावरती भाकरी करून घ्याव्या, म्हणजे जास्त काय वेळ लागणार नाही. भाकरी झाल्या की लगेच ते मसाला वगैरे भाजलेला असेलच, आणि भाजला की वाटायचं आणि कालवण करायचं, की तोपर्यंत हे येतात की लगेच जेवायला बसायचं. कारण मी लवकर जेवत असते आणि आज ह्याच्यामुळं मला थोडासा लेट होतोय, म्हणून मी पटपट करत होते. आणि आता दरवेळेस सारखं मी ना बकऱ्याचं मटण हे शिजवत असतो दरवेळेस सारखं, म्हणजे आपल्याला आता माहीत असतं एक प्रकारे की किती वेळात आता किती वेळ लागेल ह्याला शिजायला. पण आहे ना ते ना आम्ही जेवायला वगैरे बसलो, सगळं झालं, स्वयंपाक वगैरे झाला, सगळं कालवण वगैरे मस्त दिसत होतं, झणझणीत वगैरे कलर वगैरे आला होता छान. जेवायला वगैरे बसलो, कापकडी बिकडी कापून सगळं मस्त, आणि ताटात वगैरे वाढलं. त्यांना मटण वगैरे मला थोडंच लागतं त्याच्यामुळे मी थोडंच घेतलं, आणि ह्यांना जेवायला वाढलं. आणि जेवायला वाढल्यावरती त्यांचा मूडच गेला. का तर ते बकऱ्याचं मटण शिजलंच नव्हतं. आम्ही कितीतरी शिट्ट्या केल्या असतील, दरवेळेस सारखं मी शिट्ट्या केल्या होत्या, 7-8 शिट्ट्या झाल्या होत्या, आणि तरी पण अजून मी कालवण जेव्हा झालं ना तेव्हा पण अजून कितीतरी वेळ काढायला ठेवलेलं झाकण ठेवून, तरी पण ते शिजलं कसं नाही हेच मला कळलं नाही. आणि अरे म्हटलं की काय, त्याचा मूडच गेला सगळा खाण्याचा. आणि म्हटलं आता काय करावं बाबा, आता तर खाण्याचा मूड म्हणजे एक प्रकारे हे असतो. मग काय केलं की परत त्याच्यामध्ये ते मटण टाकलं, आणि परत त्याच्या शिट्ट्या होऊ दिल्या, अजून भरपूर साऱ्या शिट्ट्या होऊ दिल्या, आणि नंतर मग ते खाण्यासारखं झालं. म्हणजे एक प्रकारे ते म्हणजे ह्यांचं कसं आहे, एकदा आपण नाही का मूड गेल्यावरती ते खाऊ नाही वाटत. मग लगेच ते म्हणायला लागले तू लई घाई केली, कारण त्यांना मी लगेच म्हटलं होतं लवकर या, आणि आलं की लगेच त्यांना बसू पण नव्हतं दिलं. हां चला हातपाय तोंड धुवा आणि लगेच जेवायला बसा, कारण 9 वाजत आले होते. आणि दरवेळेस मी ना खूप लवकर जेवते, 6:30-7पर्यंत तर माझं जेवण होतं हे डाएट म्हणून. पण म्हटलं की आज मटण खायचं आणि नंतर 1 महिनाभर खायचंच नाही, त्याच्यामुळं आजच्या दिवस चालते. तर आता बघू शकता तुम्ही, चांगलं दिसतंय, चांगलं वगैरे झालं आहे, पण ते तसं झालं होतं. नंतर मग परत मला करावं लागलं. तर आता चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा, आणि ही स्टोरी मी रुपालीला पण आल्यानंतर सांगणार आहे की असं असं झालं.